यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। अयोध्या प्रकरणामध्ये मध्यस्थांबाबत सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय होणार आहे। याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता। 5 सदस्यीय खंडपीठानं माफ करा, सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मध्यस्थांचं नाव सुचवायला सांगितलं होतं। हिंदू महासभेचा या मध्यस्थ नेमण्याला विरोध होता, तर मुस्लिम पक्षकारांनी या ठिकाणी याबाबतची चर्चा कशी व्हायला हवी हे सुप्रीम कोर्टानंच ठरवावं असं म्हटलं होतं। सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस नझीर, न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी आयोग जो आहे तो अयोध्या प्रकरणातील ही सुनावणी करत आहे। वैशाली मलेबार आमची प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडली गेलेली आहे। वैशाली, आजचा दिवस खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे। अगदी स्नेहिल, बुधवारी ज्या प्रकारची सुनावणी झाली आणि त्यानंतर जो निर्णय आला तो राखीव ठेवण्यात आलाय, तर जी नावं सुचवले गेले सगळ्या पक्षधारांकडनं त्याच्यावर आज निर्णय आहे की त्यापैकी किती नावं अप्रूव्ह होते आणि समोर कशा प्रकारची कारवाई होईल ते सगळं जे आहे आज सुप्रीम कोर्ट सांगणार आहे। हा महत्वाचा आहे। राम मंदिर हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। तारीख पे तारीख असं म्हणतात फिल्मी डायलॉग, तर त्या प्रकारचं असं झालेलं आहे या केसचा। आणि आता कुठेतरी सिरियसनेस घेत या विषयाचा याला मध्यस्थी नेमून कशा प्रकारे समोर कारवाई करता येईल, कशा प्रकारे याची समोरची जे पूर्ण सुनावणी होईल याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दिवस बघितलं तर जितके पक्षधार सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, अनेकांच्या आस्थेचा विषय आहे अयोध्या केस, त्यामुळे आजचा हा दिवस म्हणता येईल की अनेकांच्या करता अतिशय महत्वाचा आहे। अगदी वैशाली, आज खरं तर या विवादित जागेचा फैसला होणार आहे की मध्यस्थांच्या नावाचा फैसला होईल आणि मध्यस्थी तोडगा काढतील? आज ऍक्च्युली तो बुधवारी जो काही निर्णय राखीव ठेवावा लागला तो निर्णय आज सांगितला जाईल आणि त्यानंतर जे मध्यस्थीचं नावं जे होते त्या मध्यस्थीच्या नावांवर मुख्य म्हणजे चर्चा होईल की त्यापैकी कोण असेल, कारण आत्ताच जमिनीचा निर्णय येणं कठीण आहे। तर काही तांत्रिक कारणांमुळे खरं तर वैशालीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला अडथळे येत आहेत आणि त्यामुळे वैशाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कोर्टाचा फैसला आज दोन्ही पक्षांना मान्य होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कोर्टाच्या फैसल्यानंतर राम मंदिर बांधू दिलं जाईल का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। आज खरं तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज सुप्रीम कोर्टात काय होणार हे पाहायला मिळणार आहे। राम मंदिराचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा खटला न्यायालयामध्ये सुरू होता आणि त्यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। विवादित जमिनीचा आज फैसला होणार आहे। राम जन्मभूमी स्वतंत्र होणार का असा प्रश्न या ठिकाणी पडतोय आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आज सुप्रीम कोर्ट देऊ शकतं। मध्यस्थांच्या नावावर देखील आज शिक्कामोर्तब होणार आहे। मुस्लिम समाजाची मध्यस्थीसाठी तयारी आहे, परंतु हिंदू महासभेनं या मध्यस्थीबाबत संभ्रम जो आहे तो त्यांना आहे असं म्हटलंय आणि विरोध देखील केलेला आहे। विवादित 2.77 एकर जमिनीवरून हा वाद सगळा झाला होता। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्याकडून। समीर, आपण बघतोय की आजचा दिवस सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। काय घडू शकतं आज नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये किती वाजता या कारवाईला, या सगळ्या याचिकेच्या सुनावणीला सुरुवात होईल? जवळपास 11च्या दरम्यान या पूर्ण सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे। थोड्या वेळातच जेव्हा कोर्ट बसेल तेव्हा ह्या पूर्ण मध्यस्थी या प्रकरणावर सुनावणीला सुरुवात होईल। आधीच हिंदू महासभेने जे आहेत विरोध दर्शवलेला आहे, मात्र मुस्लिम पक्षकार असतील किंवा निर्मोही आखाडा असेल यांनी सुद्धा मध्यस्थीला आपला दुजोरा दिला होता, त्याला समर्थन दर्शवलं होतं। मात्र आज सर्वांचंच लक्ष कोर्टाकडे राहणार आहे की हे महत्वाचं असं अयोध्याचं राम मंदिर प्रकरण मध्यस्थीसाठीचे जे आज सुनावणी आहे त्यावर नेमकं काय तोडगा निघतो। मात्र ज्या पद्धतीचे मतमतांतर आपल्या समोर येत आहेत ते पाहता त्यावर आज नेमका तोडगा निघेल का याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र सर्वांचं लक्ष कोर्टाकडे लागून आहे। समीर, थोडं तुम्हाला थांबवतो। या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स आपण घेणार आहोतच तुमच्याकडून। यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्येप्रश्नी राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो निकाली निघणार असल्याचं कळत आहे। हिंदू पक्षकार जे आहेत ते 1% जमीन देणार नाहीत, तर या जमिनीवर राम जन्मभूमी व्हावी याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानं घ्यावा अशी मागणी हिंदू महासभेचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी केलेली आहे। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज राम जन्मभूमीवर मध्यस्थीवर सर्वोच्च न्यायालय आपला सुनावणी करणार आहे आणि याबाबत अंतिम निकाल देणार आहे। त्या प्रकरणी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी विष्णू जैन जी आहेत ते हिंदू महासभेचे वकील आहेत। काय त्यांची भूमिका आहे सर? आज मध्यस्थी वाली भूमिका के ऊपर आज निर्णय आने की संभावना है,
क्या मांग है आपकी, क्योंकि जिस तरीके के देखा जा रहा है कि मेडिटेशन सेंटर बनाने की बात चल रही है? देखिए, हमारा सुप्रीम कोर्ट सामने बहुत क्लियर स्टैंड रहा है हिंदू महासभा का, और जो हमारे सीनियर है हरिशंकर जैन, उनका सुप्रीम कोर्ट सामने यही आर्गुमेंट रहा है कि हम राम जन्मभूमि की सिंगल इंच भी सैक्रिफाइस नहीं करेंगे। और लॉ ये कहता है कि जब तक मीडिएशन और कॉम्प्रोमाइज तभी होगा जब सारी पार्टीज कॉम्प्रोमाइज के पेपर साइन करें। जहां तक हिंदू पक्षों का सवाल है, हिंदू महासभा और रामलला विराजमान दोनों कॉम्प्रोमाइज के लिए तैयार नहीं है और 1 इंच भी जमीन सैक्रिफाइस नहीं करेंगे। लेकिन कुछ पक्षकार जो हिंदू संगठन के हैं वो तो चाहते हैं कि मेडिटेशन सेंटर मैं बने, या फिर जो मुस्लिम संगठन है उनका भी कोई दिक्कत नहीं है, लेकिन आप क्यों उसको ये कर रहे हैं कि सैक्रिफाइस करने जो बाबर ने इतिहास में मंदिर तोड़ के वहां मस्जिद का निर्माण किया, आज हम उसी को सुप्रीम कोर्ट के इंडिपेंडेंट इंडिया में उसको रेस्टोर करना चाहते हैं। और वही हमारी लड़ाई सुप्रीम कोर्ट के सामने पिछले 70 सालों से चलती आ रही है और सुप्रीम कोर्ट में गत 2010 से चलती आ रही है। तो उस ऐतिहासिक कृत्य को हम माफ नहीं कर सकते हैं और हम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।